सर्व
वसवा घर देवे बरे देवे बरे
यांना साथ करतील राणीताई दौंड यांना साथ करतील मंगलाताई गतीर, त्याचप्रमाणे मृदंगाच्या साथीला हरिभक्तीत परायण ज्ञानेश्वरीताई पिंगळे।
कमल नयन हासम गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासम विठ्ठलं चिन्तयामि
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल विठ्ठल वसवा विघर देव बरी निरंतर संगासनी शयनी घडे भोजानी गमानी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संगासनी शयनी घडे भोजानी गमानी तुका मने काळ तुका मने काळ अवघा गोविंदे सुकाळ संगासनी शयनी घडे भोजानी गमानी विठ्ठल रामकृष्ण हरी रुसल्या का काय मागच्या बोला ना झालं रामकृष्ण हरी आपली युनिटी जास्त असल्यामुळे आपला आवाज थोडा जास्त आला पाहिजे बरं का काही टेन्शन घेतलं का काय माझंच कीर्तन आहे अजिबात घाबरू नका फक्त आपला प्रतिसाद चांगला ठेवा बोलताना थोडा इको कमी करा आणि गाताना ते चाल थोडासा रिवर्ब ठेवा बोलताना वा 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 हे त्याच्या करताच बसलेले पण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग विना नको महाराष्ट्र भूषण साधकांचे मायबाप आणि ज्यांच्या विचारांचा प्रभाव आजही आपल्यावरती पाहायला मिळतो आजी या संतांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावरती पडतो यात कसलंच नवल नाही कारण आपण फार सामान्य आहोत
पण या संत विचारांचा प्रभाव महाराष्ट्राचा जाणता राजा स्वराज्य निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजांवरती सुद्धा ज्यांच्या विचारांचा ठीक आहे आणि वाणीचा प्रभाव पडतोय, राजांवरती सुद्धा ज्यांच्या वाणीचा आणि विचारांचा प्रभाव पडला अशी असणारे महान संत वैराग्य मूर्ती पंचम वेद निर्माते जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल आणि या अभंगाच्या माध्यमातून जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय मानवी जीवनातील आध्यात्मिक घराची अलौकिक अशी मांडणी सांगतायत, संकल्पना सांगतायत. फार गोडस नियोजन या ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आपण सर्वजण या साई भंडाऱ्यानिमित्त एकत्रित आलेलो आहोत आणि फार मोठा आनंद प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. गेली 12 वर्ष अखंडपणे आपल्या भूमीमधून ब्रह्मांड नायक श्री सद्गुरु साईनाथ महाराजांच्या दर्शनाकरिता पालखी या ठिकाणाहून जात असते आणि खऱ्या अर्थानं साईनाथ महाराजांची आपण सर्वजण सेवा भक्ती या माध्यमातून करू इच्छितो. पालखीचा सोहळ्याचा आनंद तुम्ही आतापर्यंत घेतला आणि खऱ्या अर्थानं या भंडाऱ्याच्या निमित्तानं आज संपूर्ण गावाला साईनाथांच्या दर्शनाचा हा योग तुम्ही सर्वांनी दिलात. मनापासून धन्यवाद. मोकळ्या मनानं टाळ्या वाजवा, मोकळ्या मनानं. बसले ना कीर्तनाला, असं की 9चं कीर्तन नाही ठेवलं आता, एवढा फ्रेश टायमिंग ठेवला, मग आपणही कसं राहिलं पाहिजे. किती वाजलेत आता? संध्याकाळचे नाही बरं का, सकाळचे असं समजा. सकाळचे 7 आणि 8 वाजलेत. अशा वातावरणात आपण बसलेलो आहोत, अशा परिस्थितीमध्ये आपण असा भाव चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या पाहिजे. पण खरंच साईनाथ भगवंताचं दर्शन घडणं एवढं सहज नाही, एवढं सोपं नाही. साईनाथ भगवंताची सेवा जीवनामध्ये प्राप्त होणं एवढं सोपं नाही. कोण्याही संताचं कोण्याही भगवंताचं दर्शन घडणं हे फार दुर्लभ सांगितलेलं आहे. मुळात मनुष्य देहाला ते साध्य आहे, पण फार दुर्लभ, प्रत्येकाला ते घडत नाही. भगवंताचं दर्शन, भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती, त्या साध्याची खरी प्राप्ती प्रत्येकाला नाही प्राप्त होत. बहुनान जन्म नामंते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमितीन महात्मा सुदुर्लभ. काय सांगतात गीतेत? अनेक जन्माच्या अंती कोण्या एखाद्याला ते ब्रह्मतत्व जाणण्याचं ज्ञान प्राप्त होतं आणि मग तो त्या दिशेने वाटचाल करतो. अजून तर काही कायांना कळालंच नाही, तो वाटचाल कुठे सुरू होणार. ते ब्रह्मतत्व कळण्याकरिता आपल्याला ब्रह्मतत्वाची दृष्टी पाहिजे. कारण देवाला पाहायचं असेल ना तर 3 दृष्टीचे प्रकार आहेत. 3 प्रकारानं आपण देव पाहत असतो. एक सहज दृष्टी आहे, दुसरी सूक्ष्म दृष्टी आहे आणि तिसरी तत्वज्ञानाची दृष्टी. आजी ऐकताय ना तुम्ही सगळे? दुसरी सूक्ष्म दृष्टी आणि तिसरी आहे तत्वज्ञानाची दृष्टी. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जे भगवंताला पाहतोय आजपर्यंत सहज दृष्टीनं पाहिलं म्हणून कितीही डोळे फाडून पाहिलं तरी देव दिसला. बरीचशी लोक तक्रार करतात, बरं का हो ताई, आम्ही काही भजन करत नाही का? करतो. आम्ही कीर्तन करत नाही? करतो. आम्ही पंढरपूरला जात नाही? जातो. हो. आम्ही काही साई दर्शन घेत नाही का? घेतो. आम्ही शिर्डीला जात नाही का? जातो. आम्ही पायवारी करतो. मग का बरं इतर देव, इतर संतांना आणि इतर साधकांना जसा तो परमात्मा कळाला तसा आम्हाला का कळत नाही? इतर साधकांना जसा तो देव दिसला, सावळी रूपडे चोरते चित्तात, का बरं उभे पंढरीचे विटेरी
ते त्यांना कळते ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना ते उगाशी बाद राहते. नेमकं चाललंय काय? खरंच काही लोकांना कीर्तनातला कुठलाच स्वर कळत नाही. हा, चांगलं गा, वाईट गा, स्वरात गा, सुरात गा, असुरात गा, काही कळत. ते नुसते पाहत राहते. काही काही आपल्याला प्रश्न पडतो त्यांच्याकडे पाहिल्यावर आपला स्वर चुकला का काय. पण त्यांचं प्रश्नचिन्ह काही शेवटपर्यंत हालत, चेहऱ्यावरचं मात्र प्रश्नचिन्ह हालत नाही. शेवटपर्यंत आमच्याकडे असेच पाहत, हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, प्रतिसाद नाही, गुणगुणत नाही, डुलत नाही, डोलत नाही, काही भावच नाही हो. पण कळेल त्याच्याकरिता आनंद आहे. ज्याला स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. बघा जमलं तर. ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. आणि स्वर कळावा, कारण स्वर हा ईश्वराकडे नेण्याचा फार गोड मार्ग आहे. साईनाथांना पण भजन फार आवडतं बरं का. स्वर फार आवडतो, ताल फार आवडतो. स्वर कळावा, पण नाही कळत काही ना. रागात गायलं की राग येतो. त्यामुळे ते कीर्तनातला स्वर कळत नाही, ताल कळत नाही, स्वर नाही कळत, गुणगुणत नाही, हसत नाही, बोलत नाही. पण एक स्वर मात्र नक्की कळतो. कोणता ना कळे ना, पण एक स्वर मात्र नक्की कळतो. ज्ञानेश्वर काय उपयोग. ह्यांना वाटतं कीर्तन घरी जायला नाही, अजून भोजन बाकी. काय उपयोग आहे. या पहिल्या ठेक्याला टाळी पकडायला लागल्या. आणि एवढ्या आनंदात टाळी पकडायला लागल्या म्हणजे महाराजांनी एवढ्या लवकर संपवलं कसं काय. स्वराची जाणीव असेल, आनंद घेता येतो. सावडे रूपाडे चोरटे चिता, सावडे रूपाडे चोरटे चिता, चोरटे चिता. का बरं आम्हाला तो देव तसा कळाला नाही का? कारण आपण सहज दृष्टीनं पाहिलं. देव बाजाराचा भाजीपाला नाही रे, 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 देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. आम्ही नाही भाव म्हणे देवा मला भाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव. देव आशान पावायचा नाही रे, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. देव कळेल हो. एवढ्या सहज दृष्टीनं आपण दिवसातून एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा जरी त्याचं दर्शन घेतलं, कसे साईनाथ कळतील, कसे कळतील. साधकाला सूक्ष्म दृष्टीनं पाहावं लागतं. आणि खरंच ज्याला ते तत्व जाणायचंय ना, त्याला ब्रह्मतत्वाच्याच दृष्टीनं पाहावं लागतं. त्याशिवाय नाही त्याचं अस्तित्व कळत. एवढं सोपं नाही बरं का. सर्व काही आपल्याला इंद्रिय देह प्राप्त झालेला आहे, पण त्याला कळण्याकरिता फार उशीर जातो काहींचा. मुळात मनुष्य देह प्राप्त झाला ना, तो भगवंताच्या प्राप्तीकरिताच आहे. संत सेवेकरिताच आहे, भगवत चिंतनाकरिताच आहे. देवे दिला देह भोजना भजना 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 गोमटा. पण तो या झाला फाटा वाधिकेचा. काय होतं, जरी भक्तीकरिता प्राप्त झालेला देह असला तरी वाईट विचारांचा चिखल अंगावरती पडल्या कारणानं मुळात आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव राहिली. एक सहज विचारते तुम्हाला, सहज, आपण देवाचे वैरी आहे का हो? म्हणा नाही म्हणा का. आपण देवाचे वैरी आहे का? आपण काही त्याचे शत्रू आहे का? आपण काही एक विरुद्ध पक्षावाली आहे का? आणि विरुद्ध पक्ष करायला हे काही राजकारण आहे का? असं काही नाही. आपण सगळेजण त्याचे दास आहोत, हे मान्य आहे आपण सगळेजण. कारण ज्ञानोबारांनी हे स्पष्ट केलं, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. फक्त भरवीर मधले नाही बर का, फक्त तालुक्यातले नाही, फक्त जिल्ह्यातले नाही, मनुष्य जात सांगितलं. मुळातच भगवंताची दास आहे. एकानं प्रश्न केला, म्हणले ताई, मुळातच जर माणूस देवाचा दास असेल, मग तरी सुद्धा सत्याला विरोध का? जर सगळी माणसं भगवंताची दासच आहेत,
विष्णू दासच आहे, हरिदासच आहे, मग तरी सुद्धा कीर्तनांना विरोध का? काय काय तो उभा सप्ताह बंद पडतात. एवढे नास्तिक विचारांची लोक राहतात, एवढे नास्तिक. आजी गाडीला मांजर आडवी गेली तर आम्हाला टेन्शन नाही येत बरं का, पण अशी नास्तिक विचारांची लोक आडवी गेली तर टेन्शन येतं. कधी आयोजकांचा फोन येईल कार्यक्रम कॅन्सल म्हणून सांगतील, सांगता येत नाही. एवढे विचित्र राहते ते निगेटिव्हिटी वाले. पण चला, मुळातच आपण त्याचे दास आहोत, मग तरी सुद्धा का बरं पूर्णत्वाला भजन जात नाही? का बरं आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येत? का बरं जीवनाचं खरं साध्य कळत नाही? फार गोड उत्तर सांगितलं. मुळातच आपण सगळे त्याचे दास आहोत, पण प्रत्येकाला त्या दास्यत्वाची जाणीव राहिली नाही. या कारणानं हे सगळे काही घटना घडतात ना, दास्यत्वाची जाणीव राहिली नाही, या कारणानं सत्याला विरोध आहे, या कारणानं कीर्तनाला विरोध आहे, या कारणानं भक्ती आणि परमार्थ काही जे करत नाहीत, जे नास्तिक विचार आहेत, त्यांना दास्यत्वाची जाणीव झालेली नाही. आणि खरंच दास्यत्व काय असतं ना, साई पालखीत पाहावं. अहो खऱ्या अर्थानं ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही असेल त्या परिस्थितीमध्ये आनंद घेत साई भक्त शिर्डीपर्यंत पोहोचतात. हा खरा परमार्थ आपल्याला कळतो. निश्चित मुखामध्ये साईंचं नाव असावं, हातामध्ये साईंच्या नावाची टाळी असावी, आणि कानावरती साईंचं भजन पडावं, आणि शिर्डीत पोहोचताच या नयनाला, या दृष्टीला साई दर्शन घडावं. याच्यापेक्षा काय स्वर्ग वेगळा असतो हो, काय स्वर्ग वेगळा असतो. फार मोठा अनुभव, फार सुंदर परमार्थ घडला जातो बरं का. आणि खरंच ही तपपूर्तीच्या माध्यमातून घडते, ही विचारांची एकी बरं का. तुमच्या देईल तितके धन्यवाद कमी. आज सर्व तरुण बांधव असतील, सर्व साई भक्त असतील, एकदा जोरदार टाळी वाजवा सर्व साई भक्तांकरिता. विठ्ठला विठ्ठला माध्यमातून, या कीर्तनातून आपण भक्ती भगवंतापर्यंत पोहोचायचंय, भगवंताला प्राप्त करायचंय, त्याला स्थापन करायचंय. पण कुठे स्थापन करायचंय याचं ज्ञान तुकोबारायांनी सांगितलं. कारण अजूनपर्यंत आध्यात्मिक घर माणसाच्या ध्यानात आलं नाही. कारण आतापर्यंत जे काही आपण देवाला बसवलं, स्थापन केलं, ते कोण्या मंदिरात, कोणी देवाला घरात स्थापन केलं, कोणी देव्हाऱ्यात स्थापन केलं, कोणी मंदिरात स्थापन केलं, तर कोणी या पंचमहाभूताच्या शरीरात स्थापन केलं. पण आजी देवाला मंदिरात स्थापन करा, पण कधी ना कधी तरी ते मंदिरही संपुष्टात येणार आहे. देवाला घरात स्थापन करा, पण ते घरही कधी ना कधी तरी संपणार आहे, कधी ना कधी तरी नष्ट होणार आहे. तुम्ही पंचमहाभूताच्या शरीरात जरी त्याला स्थापन केलं तरी नाशिवंत देह जाणार सकळ, हा देह नाशिवंत बळमित्राचा वाटार खऱ्या अर्थानं देह हे काळाचे, धन कुबीराचे, ते मनुष्याचे काय आहे हे सुद्धा कधी ना कधी तरी संपणार आहे, जाणार आहे. मग निश्चितच आपल्याला जर शाश्वत तत्व स्थापन करायचंय तर त्याकरिता शाश्वत स्थान असणं गरजेचं आहे. मग घर संपणार आहे, मंदिर संपणार आहे, देव्हारा संपुष्टात येणार आहे, हे देहही कधी ना कधी तरी काळाच्या ओघात जाणार आहे. पण संतांनी एक ज्ञान प्राप्त करावं की खऱ्या अर्थानं आमच्या अंतःकरणाची ती चित्त वृत्ती मात्र कधी संपुष्टात येत नाही. ती वृत्ती निरंतर राहते बरं का. इकडे लक्ष द्या, माणसाची अंतःकरणातली वृत्ती मात्र निरंतर आहे, ती शाश्वत आहे. आणि त्याच ठिकाणी भगवंताला वसवण्याचं म्हणजे स्थापन करण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे संतांनी सांगावं, अरे बाबा भगवंताला कोण्या देव्हाऱ्यात नाही, कोण्या घरात नाही, कोण्या शरीरात नाही, तर या चित्तरूपी वृत्तीमध्ये बसवलं. हे सगळ्यात बरं अभंगाच्या प्रथम चरणात वसवावे
आहे भंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देवा हे बरं गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा. लक्ष देऊ नये का? माणसाच्या 3 मुख्य गरजा आहेत. अन्न वस्त्र, याला शासनाने सुद्धा मान्यता दिलेली, शास्त्रानं सुद्धा मान्यता दिली. अन्न वस्त्र आणि निवारा ही प्रमुख गरज आहे. अन्न ही माणसाची प्रमुख गरज आहे. इकडे लक्ष द्या. पण सध्याच्या काळामध्ये काय खातो, कसं खातो, कधी खातो, कशासोबत काय खातो याचं मात्र ज्ञान माणसाला नाही. शास्त्रानं काय खावं, कसं खावं, कधी खावं, कशासोबत काय खावं हे सगळ्याचं ज्ञान दिलेलं आहे. युक्त आहार विहार आणि नेम इंद्रियासी सार. युक्त आहार घेणं हे शास्त्रानं सांगितलेलं आहे. मुळात आपला जो मुद्दा आहे, का बरं युक्त आहार असावा? महिला मंडळ इकडे लक्ष द्या. आपल्याकडे 3री गरज जी निवारा आहे त्याच्याकडे आपल्याला जायचे, म्हणून पहिल्या 2 गरजा आपल्याला पूर्ण करायच्यात. पहिली अन्न, 2री वस्त्र आणि 3री निवारा. पण 3रीकडे जाण्याआधी पहिल्या 2 गरजा आपल्याला पाहिजेत. महिला मंडळ, आपलं चांगलं व्हावं का वाईट व्हावं? वाईट. पाठीमागचा आवाज येऊ द्या. चांगलं व्हावं का वाईट व्हावं? ही पाठीमाग म्हणले पुढचेच उत्तर देते. वा, इथं नेटवर्कचा काही प्रॉब्लेम नाही ना? सगळे कव्हरेज क्षेत्रात आहेत ना? इकडे लक्ष द्या. आपलं चांगलंच व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. बाबा आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपण जगलं कसं पाहिजे? बोला बोला. आपण जगलं कसं पाहिजे? पुरुष वर्ग चांगलं जगलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे. चांगलं जगण्याकरिता आपण कर्म कसं केलं पाहिजे? चांगलं कर्म केलं पाहिजे. बरोबर की नाही? चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं व्हावं वाटत असेल तर आपण जगलं चांगलं पाहिजे, आणि चांगलं जगण्याकरिता आपण कर्म चांगलं केलं पाहिजे. मला सांगा, कर्म चांगलं होण्याकरिता आपलं शरीर कसं असलं पाहिजे? विषय का? शरीर चांगलं पाहिजे. कर्म चांगलं घडण्याकरिता शरीर चांगलं पाहिजे. मला सांगा, शरीर चांगलं असण्याकरिता शरीरात रक्त कसं असलं पाहिजे? चांगलंच असलं पाहिजे, चांगलंच असलं पाहिजे. पण शरीरात रक्त चांगलं असण्याकरिता खाल्लं कसं पाहिजे? हे बरं उत्तर तुम्ही दिलं. मग मॅगी कोण खातं? कोण कोण खातं? वा, 2 मिनिटात तयार. कसं खाल्लं पाहिजे? पोरं अजिबात लबाड बोलत. मुलं ही देवाघरची फुलं असतात. हो, ते सगळं खरं खरं सांगतात. चांगलं वागण्याकरिता चांगलं शरीर पाहिजे, चांगल्या शरीराकरिता चांगलं रक्त पाहिजे, चांगलं रक्ताकरिता चांगलं खाल्लं पाहिजे. अन्न ही आपली गरज आहे, आणि खऱ्या अर्थानं ती चांगल्याच पद्धतीनं आपल्या आहारामध्ये चांगला सात्विक आहार समाविष्ट करून आपण जीवन जगलं पाहिजे. आज सध्याच्या काळात जे काही वाईट घटना, वाईट पाप जे वाढलं, कुकृत्य जे वाढलं ना, ते आपल्या खाण्यावरती सुद्धा अवलंबून आहे. लक्षात ठेवा. आपण काय खातो याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. नाही तर सध्याच्या काळात हॉटेलमधली मेनू कार्ड सुद्धा कमी पडायला लागलेत. अहो, ती पानं कमी पडायला लागलेत. एवढं तर माणूस खातो. काय खावं याचं ज्ञान माणसाला. हे पहा, सध्याच्या काळात या आजाराचं सुद्धा प्रमाण वाढलं, तेही खाण्यावरतीच आहे. माणूस फक्त 3 कारणांना आजारी पडतो महाराज. फक्त 3 कारणांना. माणसाला आजारी पडण्याचं 4थं कारणच नाही. फक्त आणि फक्त 3 कारणानं माणूस आजारी पडतो. आजी फक्त 3 कारणानं. पहिलं महत्वाचं कारण आहे, गरजेपेक्षा कमी अन्न खाल्लं की माणूस आजारी पडतो. अशक्तपणा येतो, अशक्तपणा, आणि माणूस आजारी पडतो कमी खाल्लं की. मग ते दवाखान्यात जातं. दुसरं महत्वाचं कारण आहे, गरजेपेक्षा जास्त खाल्लं की ती ओव्हरलोड होतंय, आणि मग ते दवाखान्यात पळतं. आणि डॉक्टर पहिला प्रश्न करते, काय खाल्लं होतं? म्हणजे एवढं तर बरोबर झालं की खाण्यावरती आजार बाकी आहेत, खाल्ल्यावरती आजार आहेत. बरं ठीक आहे, गरजेपेक्षा कमी खाल्लं अशक्तपणा येतो, आजारी पडतो. गरजेपेक्षा जास्त खाल्लं ओव्हरलोड होतंय, ते आजारी पडतं, मग दवाखान्यात जातं. आणि तिसरं महत्वाचं कारण आहे, जे खायचं नाही ते खाल्लं की माणूस आजारी पडतो. आता सध्याच्या काळात ह्या 3ऱ्या कारणावरती अटकलेले जास्त आहेत. बरं, जे खायचं नाही ते कमी नाही खात, ते अधिक खातो. का आजारी पडतो? वस्त्र, अन्न ही गरज आहे, वस्त्र ही सुद्धा गरज आहे शरीर झाकण्याकरिता, बरं का. ना की फॅशन करिता. कारण सध्याच्या काळामध्ये, फॅशनच्या जगामध्ये, आधुनिक जगामध्ये वस्त्र सुद्धा
फॅशन करिता वापरली जातात. मी खरं तर ज्यावेळी या जुन्या जाणत्या माता माऊल्यांकडे पाहते ना, आनंद वाटतो खूप मोठा. महाराज या कमी शिकल्या असतील, शिक्षण ज्यांचं जास्त नसेल झालेलं, त्या कमी शिकल्या असतील, त्यांना जगाचं इतर ज्ञान नसेल, त्या आपल्या गावातच राहिलेल्या असतील, त्यांना इतर जास्त काही टेक्नॉलॉजी कळत नसेल, त्यांना इतर दुनियादारी कळत नसेल, पण खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला कसं जपावं याचं ज्ञान या जुन्या जाणत्यांकडेच आहे. कारण धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई म्हणजे खऱ्या अर्थानं संस्काराची खरी मेळ आहे. यांच्याकडून खरे संस्कार आणि यांच्याकडून खरा धर्म आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. नाही तर सध्याच्या काळामध्ये आपल्या संस्कृतीचं धर्माचं आचरण करताना मात्र लाज वाटते, काहींना लाज वाटते. माझी विनंती आहे, आज आपल्या लेकीला चांगलं शिक्षण घ्यायचंय, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन द्या, तिला चांगल्या पद्धतीनं नोकरी करायची, तिला चांगली नोकरी करू द्या. अरे तिला स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय, तिचं अस्तित्व निर्माण करू द्या. हा, तिला कोटी पदाधिकारी व्हायचे, पदाधिकारी होऊ द्या. कोणी मिरचीचा ठसका उधळवला. आपल्या लेकीला अधिकारी बनवायचं, अधिकारी बनवा. अरे तिला पदाधिकारी व्हायचं, तिला पदाधिकारी होऊ द्या. अरे तिला कोणी इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षक कोणी व्हायचं ते होऊ द्या. तिला अंतराळात जाऊ द्या, नाही तर पाताळात जाऊ द्या, पण खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीची जोपासना करणं तिला कधी चुकवू नका. तिला हे संस्कार द्या, आपल्या संस्कृतीनं जगायचे. कपाळाला टिकली असू द्या तिच्या, कपाळाला गंध असू द्या तिच्या. आता पोरींना फॅशन वाटते, हातात काहीतरी असू द्या तिच्या, खऱ्या अर्थानं कपाळाला टिकली असू द्या तिच्या. निश्चितच आपल्या संस्कृतीची जोपासना आपणच केली पाहिजे, आपल्या धर्माची जोपासना आपणच केली पाहिजे, आणि याचे विचार या जुन्या जाणत्यांनाच ठेवले पाहिजेत. म्हणून मी नेहमी सांगते, लक्ष देऊ नये का, आज खऱ्या अर्थानं अन्न, वस्त्र आणि तिसरी महत्वाची गरज आहे निवारा. निवारा ही आपली गरज आहे, निवारा ही गरज आहे. पण आज सध्याचा निवारा हा निवारा नाही राहिला बाबा. पूर्वीची घरं मातीची होती, शेणाची होती, झोपडी होती, अशी कुडाची म्हणतात ना, काय म्हणतात, कुडाची होती. हा, पण त्या घराला घर पण होतं, कारण त्या घरामध्ये माणुसकी होती. आज सध्याच्या काळामध्ये मोठमोठे बंगले झालेत माणसाचे, पण घराला घर पण नाही राहिलं. निवारा फक्त नावाला राहिला, घराला घर पण नाही राहिलं. अरे घरातले दैवतच वृद्धाश्रमात पाठवून दिले, काही घराला दैवत राहील, काय घराला घर पण राहील. ते म्हणतो, महाराज एवढा मोठा देव्हारा केला, एवढा मोठा देव्हारा केला, घरामध्ये आपण घरचं दैवत कुठे? वृद्धाश्रमात. काय उपयोग आहे त्या देव्हाऱ्याचा सुद्धा, काय उपयोग आहे या बंगल्याचा सुद्धा, जर त्या घरामध्ये आपली माणुसकी नसेल, आपला प्रेमभाव नसेल, आपली खरी अर्थानं नातेसंबंध चांगले नसतील, घराचं घर पण त्याच्यावरती टिकून असतं. आणि म्हणून ही निवारा ही गरज आहे. पण संतांनी ज्या निवाऱ्याची गोष्ट केलेली आहे ते असं नाशिवंत घर नसून ते शाश्वत घर आहे. मी सुरुवातीला सांगितलं, चित्तरूपी वृत्ती ही निरंतर अस्तित्वात राहते, आणि म्हणून इतर तिथं देवाला न सामावता, न स्थापन करता वसवावे घर. कोणत्या घर? कोणत्या घरात? या चित्तरूपी वृत्तीमध्ये. कारण भगवंतालाही तेच पाहिजे. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून माणसानं हे घर निर्मळ करावं. आपण त्या घराच्या जाळ्या, त्या घराची धूळ, त्या घराची घाण आपण काढत असतो. आजी दिवसाचे 2 वेळा आपण ते घर झाडतो, नाही झाडत का? हा, असे तरी करा, नाही तर असे तरी हो म्हणा, नाही म्हणा, तुमचा प्रतिसाद येऊ द्या. हे पहा, वक्ता कोणी का असे ना, राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त राहते. निवांत वाजवा आपले कीर्तन झाल्यावर. हे पहा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळ फक्त 3 तासाचा आहे. किती? तुम्ही म्हणताल ताई अव 2 तासाचं कीर्तन आणि 3 तास काय सांगता? मी कीर्तनाचा नाही सांगत, अहो आपल्या आयुष्याचीच वेळ फक्त 3 तासाची आहे. नाही कळालं का? म्हणजे 2 तासाचं कीर्तन, 3ऱ्या तासाला जेवण झालं की मला नाही उचकी लागली, टेन्शन घेऊ नका. 3 तास म्हणजे कोणते? 3 घंटे म्हणजे कोणते? पहिला बालपण, दुसरा तरुणपण आणि तिसरं म्हातारपण. लक्षात आलं का? लवकरात लवकर करावी तातडी परमार्थाची. इकडे ध्यान ठेवा.
आपल्या मनाचं पावित्र्य आपल्याला जपता आलं पाहिजे. आणि सध्याच्या काळात उलट झालं. माणसानं शरीर निर्मळ केलं, माणसानं घरं निर्मळ केली, माणसानं गाड्या निर्मळ केल्या, माणसानं गावं निर्मळ केली आणि जे निर्मळ करायचंय त्याच्यात घाण ठेवली. या मनामध्ये घाण विचारांची, अशुद्ध विचारांची घाण भरून ठेवलेली आहे. आणि म्हणून सध्याचं मन हे कचऱ्याचा डब्बा झालेले. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, पैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. जीवनच निर्मळ नाही. तुम्ही घर किती निर्मळ केलं ना, शरीर किती निर्मळ केलं, ते लाईक बॉय वापरतय त्यानं नाही फरक पडला, डेटॉल वापरतय त्यानं नाही फरक पडला, संतूर वापरतय त्यानं नाही फरक पडला, गोदरेज नंबर 1 तू अजून आलाच नाही. ते कोणत्याही ब्रँडचा वापरतय, किती प्रॉडक्ट वापरतय याला गोरं करण्याकरिता. अहो पण शरीर निर्मळ केलं, मनामध्ये शुद्धता नाही, मनामध्ये विचार जर पवित्र नसतील तर काय उपयोग आहे त्या शरीराच्या सौंदर्याचा. कारण माणसाचं खरं सौंदर्य शरीरावरती अवलंबून नसतं बरं का. अरे माणसाचं सौंदर्य शरीरावरती अवलंबून नाही, तर माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या मनातल्या विचारांवरती अवलंबून असतं. लक्षात ठेवा. तुम्ही कसे दिसता याच्याशी घेणं देणं नाही, पण साईनाथ काय पाहतात? तुमचा चेहरा नाही पाहत, साईनाथ तुमचं शरीर नाही पाहत, साईनाथ तुमचे धन दौलत नाही पाहत, तर खऱ्या अर्थानं तुमचं मन कसं आहे हे साईनाथ पाहतात. आणि मग ते या घरात कोण कोण टाळी वाजवत आणि कोण कोण नाही वाजत, सगळी कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. तुम्ही चुकणार नाही. हे सगळं कॅमेऱ्याच्या कक्षेत आहे. त्यामुळं तुम्ही वाजवली टाळी की नाही वाजवली ते सगळं आता 2 दिवसानं दिसेल. पण चला वा, साठी तन गरजेचं आहे आजी. शरीराकरिता तन गरजेचं आहे, तसं परमार्थाकरिता बोला 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 परमार्थाकरिता मन गरजेचं आहे. लक्षात आलं का? हे मन शुद्ध पाहिजे, हे मन निर्मळ पाहिजे, हे मन स्थिर पाहिजे. आणि या चित्तवृत्तीमध्ये त्या भगवंताला स्थापन करता आलं पाहिजे. देवा हे बरं वसवावे घर, देवे बरे निरंतर. माणसाच्या मनात निर्मळता हवी. वसवावे घर लक्षात ठेवा. कारण भगवान परमात्मा त्या ठिकाणावरती प्रेम अधिक करतो. भक्ताचं हृदय भगवंताला अधिक आवडतं. साईनाथांना आपलं मन फार आवडतं बरं का. म्हणून ज्याच्या मनात निर्मळता आहे त्याच्याच अंतकरणात साईनाथ आहेत, त्याच्याच घरी साईनाथांची पूजा आहे आणि त्याच्याच कडून खरी साईनाथांची भक्ती घडते. नाही तर काही काही शरीरानं किती भक्त दाखवते. साईनाथ किती भक्त दाखवते शरीरानं. मी अमुक केलं, मी असं केलं, मी तसं केलं. अहो जगाला सांगण्याची गरजच नाही तुमचा परमार्थ. काही काही ना सवय राहते, काकड्याला निघाले तरी शेजारच्या चिकडी वाजवते, त्याला कळाव निघालोय म्हणून. आपण जगापाशी काय हो, जगाला आपला परमार्थ कळो अगर ना कळो, भगवंताला तर कळतोय. जगाला कळो अगर ना कळो, हे पा आपली सेवा, आपली भक्ती, आपला परमार्थ, आपलं कर्म जगाला पटेल ना पटेल, पण आपली सेवा, आपला परमार्थ आपल्या साईनाथांपर्यंत पोहोचावा यात समाधान असलं पाहिजे. समाधान पाहिजे. कारण ते जे काही देतात ना ते खऱ्या अर्थानं आपल्या सुखाकरिता, आपल्या उद्धाराकरिता राहतं. जरी आपल्या दृष्टीनं आपल्याला ते दुःख वाटत असलं ना तरी साईनाथ त्या पाठीमागे काहीतरी चांगला उद्देश देऊन आपल्याला इथपर्यंत या भवसागरातून तरुण नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कधीच कोणत्याही संकटाला संकट न मानता कधी ना कधी तरी ते साईनाथांचा प्रसाद असू शकतो असं भास करा.
निश्चित त्यातून उद्धार करणारे ते साईनाथच आहेत. त्यामुळे आपल्याला मात्र त्यांचं चिंतन चुकता कामा नये. लक्ष देऊ नये का? चित्तात शुद्धता पाहिजे, मनात निर्मळता पाहिजे, वैरभाव अंतकरणाचा संपावा. कारण साईनाथांनी आयुष्यभर जनतेला, आयुष्यभर समुदायाला, समाजाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक मनुष्याला प्रेमभाव शिकवला. काय शिकवला? आपण जर त्यांची भक्ती करतोय, भंडारा करतोय ना, तर आपल्याला या माध्यमातून प्रेमभाव जपता आला पाहिजे. एकमेकांविषयीचा वैरभाव अंतकरणातला संपला पाहिजे. बस. अरे काय तुझं काय माझं. खरी अर्थानं साईनाथांनी आपल्याला आपुलकी शिकवली, आपल्याला एकी शिकवली. एकी. अरे दृष्टातला दृष्ट माणूस साईनाथांपाशी आला, पण तोही सज्जन होऊन गेला. हा भाव साईनाथांनी त्याच्यापर्यंत पोहोचवला. आणि हेच संतांचं खऱ्या अर्थानं अस्तित्व राहतं बरं का. हा, एखाद्या वाईटाला सुद्धा सज्जन बनवण्याची ताकद संतांमध्ये. उद्धार करण्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हा, ते स्वतःकडे नाही लक्ष देत, पण जगाचा कल्याण व्हावं, जगाचा उद्धार व्हावा. प्रत्येकाला विभूतीच्या माध्यमातून, प्रत्येकाला अन्नदानाच्या माध्यमातून साईनाथानं भरपूर काही प्रसाद दिला. आणि जीवनात अशा काही घटनाही अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात की कोणत्या ना कोणत्या मार्गावरती आपल्याला त्या भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती येते. कारण जिथे जगाची साथ सुटते ना, जिथे जगाची साथ सुटते, तिथे खऱ्या अर्थानं आपल्याला साईनाथ हात देतात, एवढं विसरू नका. त्यामुळे नाही वाजू वाटलं तर वाजू, नाही तर तसं काही. खऱ्या अर्थानं येत. माझा आवाज येतो ना तुम्हाला? शब्द कळतायत ना माझे? विठाल विठाल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सध्याच्या काळात घरं मोठी, हा, पण माणसांचं मन छोटं का झालं. जुन्या काळामध्ये माणसांचं मन मोठं आणि घरं छोटी होती. घरं मोठी नव्हती बाबा, पण मन मोठं होतं माणसाचं. हा, 20-20, 30-30, 50-50 लोकांचं एकत्रित कुटुंब सामावायचं. हा, तरी सुद्धा कोणाची कोणाबद्दल तक्रार नव्हती. पण आज हम दो हमारे दोच, पण त्याच्यातही ताळमेळ नीट नाही. पोराचं आणि बापाचं पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, सासू सासऱ्यांचा काही विषयच नाही. इतका वैरभाव अंतकरणात निर्माण झाला. एक घटना मला पाहायला मिळाली 1-2-3 दिवसांपूर्वी. एक म्हातारे आजोबा घरामध्ये, अगदी वय झालेलं आणि एकदम नाराज अशा अवस्थेमध्ये कोपऱ्यात बसलेले. दिवाळीच्या सणाची गोष्ट आहे. कोपऱ्यामध्ये ते आजोबा बसले होते, एकदम नाराज होते. घरातली जुनी जाणती माणसं नाराज असतील तर त्या घरामध्ये चैतन्य, त्या घरामध्ये प्रसन्नता उरत नाही बरं का. म्हणून जेवढं आपल्या जुन्या जाणत्या माणसांना आई बापाला सुखी ठेवता येईल तेवढं सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. नाराज होते. दिवाळीचा सण होता, सगळ्या सणाची तयारी चालली होती, घरामध्ये गडबड होती, गोंधळ होता, सर्व काही गडबड सणाची चालू होती. आणि घरामध्ये ती सून होती, ती आई होती. त्या आईनं तिच्या लेकाला सांगितलं, ए दादा जरा ताईला फोन लावतोस का? म्हणजे मुलीला. अरे ताईला फोन लाव, हा, आणि तिला दिवाळीच्या सणाकरिता बोलावून घे बरं. 2 दिवस तेवढेच सासूरवाशिनीला माहेरचा आनंद मिळतो. 2 दिवस तिला दिवाळीच्या सणाला बोलावून घे. हे दादा ताईला फोन कर. लेकानं फोन उचलला, फोन केला आणि फोन लावल्याबरोबर तो लेक म्हणजेच तो भाऊ त्या बहिणीला बोलावू लागला. हे ताई, दिवाळीचा सण आलेला आहे. लेकीला वाटलं आता माझा भाऊ मला दिवाळीच्या सणाला बोलावतोय की काय. ए ताई, दिवाळीचा सण आलेला आहे. आईचं म्हणणं आहे तू 2 दिवस माहेरी यावं, पण एक शब्द माझा बजावून ऐक. एक दिवसही तू इथे मुक्कामी आली नाही पाहिजे. एक दिवसही इथे तुला मुक्कामी ठेवणार नाही. बा झालं, आतापर्यंत भरपूर माहेरचं सुख घेतलं, पण इथून पुढे मात्र तुला माहेरामध्ये एंट्री नाही. इथून पुढे मात्र तू माहेरात यायचं नाहीस. आई चपात्या लाटत होती, लाटता लाटता धावत आली. अरे काय बोलतो, तुला कळतं की नाही? हे बघ, आतापर्यंत भरपूर काही तुला पुरवलं माहेरातून, पण इथून पुढे मात्र तुला 1 रुपया देणार नाही आणि साडीही देणार नाही, आणि माहेरात येण्याची सुद्धा अपेक्षा ठेवू नको. अरे झालं काय? झालं काही नाही, पण तुला एकच सांगतो, माहेरात यायचं नाही, आणि जर आली तर तुझी माझी गाठ. भाऊ म्हणतो बहिणीला माहेरात यायचं नाही. आईला राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली, पोराच्या हातातला फोन ओढून घेतला आणि
पोराला बोलू लागले, अरे कळतं की नाही तुला? अरे काय बोलतोस, कुणाशी बोलतोस? अरे तू नाही माहेरात घेतलं तर आम्ही जिवंत आहोत तिला माहेरात घ्यायला. अजून तिचे आईबाप जिवंत आहेत तिला माहेरात सुख द्यायला. बस तुझी गरज नाही. आणि कोण रे, तुला नाही विचारत आम्ही तिला बोलाव म्हणून. मी सांगते माझ्या लेकीला बोलाव म्हणून. हा, माझी लेक जोपर्यंत आम्ही जिवंत तोपर्यंत माहेरात येणार आणि माहेराचं सुख घेणार. हा, तू कोण रे? मी माझ्या पैशानं तिला साडी घेईल, मी माझ्या पैशानं तिची हाऊस करेल. हा, तुझ्याकडे अपेक्षा नाही धरत आम्ही. तू कोण सांगणारा? तेवढ्यात त्या पोरानं आईच्या हातातला फोन हिसकावून घेतला, आईच्या जवळ गेला, आईचा हात हातामध्ये घेतला, डोळे भरून आले पोराचे. आईला सांगू लागला, आई राग आला तुला? मी ताईला माहेरात येऊ नको म्हटलो, याचा राग आला? मग आज गेली 15 वर्ष झाली या घरातली सगळ्यात मोठी लेक म्हणजे माझी मोठी आत्या 15 वर्ष झाली या घरी आली नाही. का ग? तिला वाटत नसेल माहेरात यावं म्हणून? तिला वाटत नसेल का दिवाळीच्या सणाला यावं म्हणून? तिला वाटत नसेल का रक्षाबंधनला यावं म्हणून? आजही तो म्हातारा बाप त्या लेकीची आस पाहतो, त्या लेकीची वाट पाहतो. कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्याकडे बोट दाखवलं. का ग? आजही आजोबांना वाटत नसेल का त्यांच्या एकुलत्या एका लेकीनं यावं, त्यांना भेटावं? अगं आजही त्यांचे वडील जिवंत आहेत ना, पण फक्त आणि फक्त तू घातलेल्या शब्दामुळं आज 15 वर्ष झाली आत्या घरात येत. हा, तुमची गेल्या 15 वर्षी झालेली भांडणं आणि तू घातलेला शब्द की या माहेरात परत यायचं नाही, इथे मात्र आता तुम्हाला काही स्थान नाही. आणि ह्या कारणाने गेली 15 वर्ष आत्या या माहेरात येत नाही. का ग? त्या म्हाताऱ्या बापाला नसेल वाटतं का लेकीला भेटावं? 15 वर्ष झाली या माहेरात त्यांची लेक त्यांना दिसली नाही. जशी तुला तुझी लेक हवीशी वाटते ना, तशी त्या वृद्ध आई बापाला सुद्धा त्यांच्या लेकीची आशा आहे ना ग. का हा वैरभाव निर्माण केला? जुन्या काळामध्ये दिवाळीचा सण असू द्या, यात्रा असू द्या, गावी जर आत्या आली ना, आत्या फार मोठा आनंद वाटायचा. हा, फार मोठा आनंद. ज्या दिवशी आत्या येईल ना घरी, त्या दिवशी मात्र अख्खं घर जागं राहायचं, रात्रीची झोप नाही लागायची, गप्पा मारत सगळं कुटुंब बसायचं. पण सध्याच्या काळात या पैशाच्या, या जमिनीच्या वादामुळं आता भावा बहिणींची नाती सुद्धा कमकुवत झाली. या धनामुळं, या श्रीमंती पुढे माणसाला नातं फार शुल्लक वाटू लागलं. रक्ताची नाती माणूस जागच्या जागी तोडू लागला. अंतकरणामध्ये पाप निर्माण झालं. आणि बास, अहो माहेरात जर ती लेक आली ना, तिला 2 नाही 4 दिवस नाही 5 दिवस राहिले तरी कमी वाटायचे, आनंद वाटायचा. सर्व घर तिचा पाहुणचार करायचं. आणि जेव्हा ती घरातली लेक पुन्हा आपल्या सासरी निघायची ना, तर अख्खे घर डोळे भरून रडायचं. ए ताई, 4 दिवस राहिली असती बरं झालं असतं, 4 दिवस राहिली असती बरं झालं असतं. अरे कोणी शेंगा देतंय, कोणी हरभरा देतं, कोणी काय देतं, कोणी काय देतं, कोणी डाळ देतंय. आणि सगळी पिशवी तिची भरून जायची. आणि घरातली सगळी मंडळी तिला एसटी स्टँड पर्यंत सोडाय जायची. आणि स्टँडवरती सोडता सोडता ती पोरगी सांगायची, येते बर का? खिडकीतून हात बाहेर काढते सांगते, येते बर का? आणि जसा येते बर का शब्द कानावरती पडतो, तशी त्या घरातल्या लोकांचा हुंदका दाटून येतो. ए ताई, 4 दिवस राहिली असती बरं झालं असतं. खरी अर्थानं सध्याच्या काळामध्ये माणसात इतकी निष्ठुरता निर्माण झालीये. अहो 4 दिवस राहून गेलेल्या पाहुण्याचं सोडा, आयुष्यभर जगला, स्मशानात नेला आणि अग्नीत दान केलं तरी सुद्धा माणसाच्या डोळ्यात पाण्याचा ठिपूस येत नाही, एवढी निष्ठुरता अंतकरणात निर्माण झाली. इतका निष्ठुर भावनाहीन झाला माणूस. पण का असं घडतं? आमच्या अंतकरणातलं पाप निघून जावं, आमच्या अंतकरण निर्मळ व्हावं, शुद्ध शरीर झालं पण शुद्ध मन व्हावं. कारण हे मन भगवंताचं मंदिर आहे, म्हणून वसवावे घर. लक्षात ठेवा, म्हणून देवाचं हे खरं स्थान आहे. त्याला निर्मळ आणि पवित्र ठेवता आलं पाहिजे. कशाचा वैरभाव? वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावा रामनाचा, तोल सावा रामनाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. वैर राग धरू नये कुणाचा. वैर
अर्थानं प्रेम भावानं आपल्याला ही नाती जपता आली पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं यातूनच आपला संप्रदाय, यातूनच आपल्याला वासानी वारसा पुढे न्यायचा आहे. साईनाथांनी हा भाव शिकवला म्हणून मी हा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितच आपल्याला तो भाव कळायला पाहिजे आणि म्हणून देवे बरे निरंतर या हृदय चित्तवृत्तीमध्ये स्थापन झालात. काय हो, एकदा का या वृत्तीमध्ये स्थापन झालो मग बाकी प्रत्येक कार्यात आणि प्रत्येक कर्मामध्ये त्या भगवंताचा संग घडला जातो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात संगा तेव्हा कोण्या घरामध्ये तुला स्थापन केलं असतं तर प्रवासादरम्यान कसा तू सोबत राहिला असता. अरे कोण्या मंदिरात स्थापन केलं असतं तर भोजन करताना कसा सोबत राहिला असता. पण या वृत्तीमध्ये स्थिर राहिला मग बाकी आम्हाला टेन्शन नाही का. संग आसनी शयनी, झोपताना बसताना खाताना भ्रमण करताना सर्वत्र तो आमच्या सोबत आहे. मग बाकी काय आम्हाला टेन्शन आहे. खरी अर्थात सर्वजण साईनाथांवरती प्रेम करणारी माणसं आहोत आणि साईनाथ आपल्यावरती प्रेम करतात. म्हणून प्रत्येकानं अंतःकरणानं त्यांची सेवा, अंतःकरणानं त्यांची पूजा घडत नाही पण या भांडाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला घडतीये. हा फार मोठा योग आपल्या जीवनात आलेला आहे. असा कुणी वाया घालवायचा नाही. म्हणून प्रत्येकानं त्यांची सेवा करा. होता होईल तेवढी सेवा करा. समाज सेवा केली त्यानं, जनतेची सेवा केली त्यानं, गोरगरिबाची सेवा केली. मग आपणही या विचारानं जगलं पाहिजे. अरे माणूस यालाच म्हणतात ना, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दुख जो आए उसे इंसान जो कोणी एखाद्याच्या मदतीला धावून जातो त्याला माणूस म्हणतात माझं माझं माझं, मला मला मला, हे मला ते माझं, हे माझं. आयुष्य गेलो माणसाचं. हा, इतर जीवाला याचं ज्ञान नाही पण आपल्याला घडतं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम उत्तम मध्यम काय
बहिरी अंगवती पावमुखी. काय इतर जीवाला सांगण्यात आणि त्याचं ज्ञान त्याला प्राप्त करण्यात अर्थ आहे. पण मनुष्य योनी ही ज्ञानीत योनी सांगितलेली आहे. आहार निद्रा भैमैथुनंच सामान्य वेतत पशुभिन राणम ज्ञानो हि तेषामधिको विशेष ज्ञानेन हि न पशुभी समान. जर आपल्याला ते भक्तीचं परमार्थ प्राप्तीचं भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान नसेल तर इतर किड्या मुंगी मांजरात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान व्हावं आणि त्या योगानं आपला परमार्थ घडावा. संत सांगतात देवा हे बरं, आता काय हो दुसरीकडे शोधण्याचा आम्ही प्रयास करू. आमच्या जीवनात भगवंताची प्राप्ती झाली आणि त्याचं सानिध्य प्राप्त झालं ना, मग आम्हाच्या जीवनामध्ये संकल्प राहत नाही, विकल्पही राहत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात मावळोनी पुण्य पाप संकल्प विकल्प. मावळोनी संकल्प राहत नाही, विकल्प राहत नाही. आणि पुण्य पापाचं तर काही आम्हाला घेणं देणं वाटतच नाही. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी. अशा योगानं जीवनामध्ये परमार्थ घडतो. आपल्या हातानं टाळी मुखानं चिंतन. विठोबा रखुमाई विठोबा साईनाथांची सेवा करतोय. ठीक आहे, ऐका ना ऐका ना. एक एक दोन. साई 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 बाबा साई 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 बाबा साई साई प्यार तेरे से साई साई श्री साईनाथ महाराज की भरता साई सारी करता पूरी everybody loves साई साईनाथ everybody loves साई साईनाथ everybody साई राम साई राम साई राम साई साई राम साई राम साई राम साई राम
साईनाथांच्या चरणांवरती नतमस्तक आहोत आणि हाच शुद्ध भाव त्यांना पाहिजे. बाकी तुमची धनदौलत, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणी अधिकारी आहात, तुम्ही कोणी धनाधीश आहात, कोणी ऐश्वर्य संपन्न आहात, कोणी श्रीमंत धनवान आहात, याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त माझ्याजवळ येणारा माझा मुलासमान, कारण साईनाथ आपली आई आहे, आपले वडील आहेत आणि आपण त्यांची लेकरं आहोत. त्यामुळे माझ्या समोर येणारं माझं लेकरू खरी अर्थानं कोणत्या भावानं येत आहे एवढंच त्यांना पाहायचं असतं. त्यामुळे जाताना आपण कोणी धनाधीश होऊ नये, कोणी श्रीमंत धनी होऊ नये, तर आपण खऱ्या अर्थानं त्यांचे दास म्हणून तिथपर्यंत गेलो पाहिजेत. आणि हेच गेली 12 वर्ष आज आपल्या गावातील ही सर्व साई भक्त मंडळी तिथपर्यंत साईनाथांची पालखी घेऊन निश्चितच अभिमानानं स्वाभिमानानं साईनाथांचं भजन करत शिर्डीपर्यंत पोहोचतात. आणि हा मोठा उत्सव आनंद या ठिकाणी घेतला जातो. या भंडाऱ्याच्या निमित्त निश्चित हा आनंद द्विगुणित झालेला आहे. म्हणून मला आनंद या गोष्टीचा की साई भंडाऱ्यानिमित्त योगाने का व्हायना, कारण अजूनही महिला वर्ग फोटो पाहतेत, माझ्याकडे पाहतेत, फोटो पाहतेत, माझ्याकडे पाहते. नेमकं ह्यांच्या चेहऱ्यात रात्रीत बदल झाला कसा. सर्व ग्रामस्थांचा आग्रह झाला की नाही, म्हटले ताई काही करतात पण तुम्हाला यावंच लागतंय. आणि म्हणून खरी अर्थानं महाराज मनापासून धन्यवाद. तुमचं फार तातडीनं बोलावणं झालं आणि बापाच्या बोलावण्याला लेकीचे हाक असतेच हो, कुठे नसते. त्यामुळे इथपर्यंत आपल्या गावचं दर्शन करण्याचा योग आला आणि खरंच आल्यानंतरही आनंद मोठा झाला. कारण आपलं गाव हे असं सामान्य गाव नाही, तर आपलं गाव हे पारमार्थिक गाव आहे. अनादी कालापासून सुरू असलेला सप्ताह आपल्या गावात आहे, जिथे की आजोबांना सोडा पण पंजोबांना सुद्धा ते सप्ताह माहीत नाही नेमका कधी चालू झालता. एवढा मोठा परमार्थ आपल्या गावात आहे. का अभिमान असेल? अभिमान आहे, बाकीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि एवढं सोपं नाही बरं का. आल्याबरोबर एवढे भव्य स्वरूपाचं अष्टभैरवांपैकी बाल भैरवांचं मंदिर आपल्या गावामध्ये, खरी अर्थानं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे बरं का. भैरवनाथांची सेवा आपण सर्वजण, बालभैरवनाथांची सेवा आपण सर्वजण करताय, मनापासून धन्यवाद. आणि खरंच हा कार्यक्रम किंबहुना हा भांडारा, ही सेवा का घडते सांगू का तुम्हाला. तुम्ही सगळेजण पायीवारी केली, 12 वर्ष केलं, आता हे वर्धापन होतंय किंबहुना तप होतंय म्हणून हे घडतंय का, असं नाही. तुम्ही सगळ्यांनी आयोजन केलं म्हणून घडतंय का, असं नाही. तर खऱ्या अर्थानं आज आपल्या कार्यक्रमासाठी या सेवेकरिता जुन्या जाणत्यांचे विचार आणि तरुणांचं कर्तृत्व याचं समीकरण पाहायला मिळतं. म्हणून हा एवढा सुंदर भांडारा होतोय. इथे जुन्यांचं आणि तरुणांचं खऱ्या अर्थानं एकीकरण पाहायला मिळतं. आणि अशी जर एकी टिकवली तर आपला परमार्थ खऱ्या अर्थानं निश्चितच आपला पूर्णत्वाला जाईल, यात काही संशय नाही, यात काही शंका नाही. आपल्या भागात परिसरात भरपूरदा येण्याचा योग माझा आलेला आहे. आपल्या गुटी साकूर या ठिकाणी ही सर्व, कारण बऱ्याचदा पंढरीनाथ महाराज सहाने या ठिकाणी सहाने दादांचं कॉन्टॅक्ट होत असतं आम्हाला सातत्यानं. आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं इथपर्यंत येण्याचा योग भरपूरदा आलेला आहे. पण गावात आपल्या पहिल्यांदाच, ह्या गावात पहिल्यांदाच कीर्तनाचा योग येतोय. पण आनंद वाटला बरं का, एवढा मोठा जनसमुदाय इथपर्यंत उपस्थित आहेत, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आज कीर्तनरूपी सेवेकरिता गोड अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झाली, आमच्या भगिनी असणाऱ्या, महाराष्ट्रातील गान कोकिळ असणाऱ्या आमच्या राणीताई दौंड, एकदा जोरदार टाळी वाजवा राणीताईंसाठी. सुंदर असा स्वरकंठ ज्यांचा, मनापासून धन्यवाद. आणि खरंच गाण्यामध्ये एवढा सुंदर असा मधुर आवाज, महाराष्ट्रातील गाणं कोकिळ असणारे आमच्या आदरणीय, खरंच आपल्याच भाऊ, किती लांब गाव आहे आपलं, जवळच आहे, आमच्या मंगलताईंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खरंच मंगलताई गतीर, गोड असा सूर ज्यांचा, मनापासून धन्यवाद. गोड अशी साथ प्राप्त झालीत. त्याचबरोबर आदरणीय मुक्ताताई असतील, मुक्ताताईंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी गायनाची साथ प्राप्त केलीत. त्याचबरोबर या ठिकाणी ही सर्व वारकरी विद्यार्थी, कुणाच्या संस्थेतील, कावणे या ठिकाणाहून ही सर्व वारकरी विद्यार्थी इथपर्यंत उपस्थित आहेत. एकदा सुंदर अशी टाळांची पावलांची साथ या सर्व वारकऱ्यांनी लहानांनी दिलीत, मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ ज्यांची प्राप्त झालीत. आणि खरंच अनेक आपण पुरुष मृदुंगाचार्य अगदी ताकदीनं वाजवताना पाहिलेले आहेत, आनंद आहे. पण खऱ्या अर्थानं एक महिला मृदुंगवादक आणि या क्षेत्रामध्ये एवढ्या सॉफ्ट पद्धतीनं, पण सॉफ्टमध्येच त्यांची नजाकत आणि आमच्या आदरणीय, खरंच आपल्याच भागच्या आहेत आपण, आमच्या नाही त्यांचा परिचय आहे, पण त्याही आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहेत, महाराष्ट्राचं वैभव आहेत. आदरणीय ज्ञानेश्वरीताई पिंगळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा.
काय गोड अशी मृदुंगाची साथ आमच्या ताईनं दिलीत, मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थानं त्याचबरोबर हार्मोनियमची सुरांची साथ, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणायला काहीच वावगं नाही, कारण सुंदर असं फळ त्यांच्यातूनच प्राप्त झालेलं आमचे आदरणीय ज्ञानेश्वरी ताईंचे वडील पिंगळे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी सुरसंवादिनीची साथ या ठिकाणी प्राप्त केलीत. आणि त्याचबरोबर आपल्या भागचं एका गायनातलं वैभव असणारे आमचे आदरणीय गतीर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हनुमंत महाराज साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा दादा. याही आधी तुमची सिस्टीम प्राप्त झालेली आहे आणि याही वेळेस गोड अशी सिस्टीम ऑपरेटिंग या ठिकाणी तुम्ही दिली, मनापासून धन्यवाद. बालाजी यूट्यूब TV चॅनल मनापासून धन्यवाद. आपल्या भागामध्ये परिसरामध्ये ते असतात, मनापासून धन्यवाद तुमचंही. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय ज्ञानेश्वरी ते पिंगळेंचे काकाही इथपर्यंत उपस्थित आहेत. वडील काय माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा तुमचंही धन्यवाद. माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक अर्जुनजी महाराज साळेकर या ठिकाणी ते उपस्थित नाहीत. आमचे पंढरीनाथ महाराज बऱ्याचदा बोलावून दमलेत, आता म्हणजे जावयांना कधीतरी भेटायला. पण खऱ्या अर्थानं जाता जाता एक विनंती करेन, आज धर्म टिकवण्यासाठी आम्ही जगणारी माणसं आहोत. फक्त कीर्तनातून आम्ही वक्तव्य करतो असं नाही, तर प्रत्यक्षामध्ये आम्ही ती सेवा करतो. म्हणजे आई वडिलांची सेवा करा सांगतो, पण आम्ही स्वतः करतो म्हणून ती सांगतो. गोसेवा करा सांगणारे भरपूर आहेत, पण करणारे कमी आहेत. पण आम्ही गोसेवा करा म्हणून सांगतो आणि आम्ही स्वतः गोसेवा करतो. भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला जरी तुम्ही सर्च केलं रुक्मिणी खिलार गोशाळा किंवा निहाताई भोसले म्हणून, तरी तुम्हाला पाहायला मिळेल. मी आवर्जून विनंती करेन, एक तरी खिलार गाई, गावरान गाई काय म्हणू आपण, गावरान गाई, खिलार गाई, एक तरी खिलार गाई आपल्या घरी असलीच पाहिजे, तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. कारण गाई ही आपली दुसरी आई आहे आणि सध्याच्या काळामध्ये त्या गोमातेच्या संवर्धनाची गरज आहे. आपण कोण गाईला पाळणारे, गाई अख्ख्या विश्वाला पाळते, पण आपण तिची सेवा करा. एक तरी गोमाता जीवनात यावी आणि तिची सेवा आपल्याकडून घडावी. अधिकच न बोलता उपस्थित सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते. महाराजांना त्या गोसेवे कारणानंच इथपर्यंत नाही येत आलं. तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर ठीक आहे, होईल 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 सगळं होईल. मनापासून धन्यवाद सर्व श्रोते माईबापांच्या चरणी. बाबा सण होतंय ना तुम्हाला, झालं 5 मिनिटं. श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण वेळ ज्ञानेश्वरे या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर परमार्थाने लवकरात लवकर भक्ती करायची आहे. त्यामुळे अधिकच न बोलता, कारण जीवनात दिलेली वेळ कमी आहे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे साथ भल्या मानसा, असो चूल माती आणि नीट भाकर नारीचे मुखी गोड साखर सोडून दे रे, सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागे कधी लागेल वेड्या तुला गोडीय भंगा, कधी मनोभावे भजन
लवकरात लवकर ही भक्ती हा परमार्थ पूर्णत्वाला जावा. अधिक पुन्हा एकदा सर्व साई भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री साईनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, भगवंताच्या सानिध्यानं आमच्या जीवनातला प्रत्येक काळ नाही प्रत्येक क्षण हा सुखमय झालेला आहे. प्रत्येक क्षणात आनंद प्राप्त झालेला आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आणि आनंदी निर्भर डुलत असे हा भाव त्याच्या सानिध्यानं प्राप्त झालेला आहे. त्यामुळे निश्चित आमचा काळ प्रत्येक काळ आमचा सुखरूप. काय कारणानं? अभंगाच्या शेवटच्या चरणात
मुरली बाला मुरली बाला या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक. आता थोडंफार तो पुढच्या वेळेसाठी या कीर्तनासाठी उपस्थित भाविकांना विनंती आहे की ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य असा घडवला आणि जे आपल्यासाठी कीर्तनकार त्याचप्रमाणे वादक हे उपस्थित आहेत. छोटेखानी सत्कार झाल्यानंतर आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेण्यात येईल. फक्त सत्कार होईपर्यंत कृपया बसून राहा आणि शांततेचं सहकार्य करा. आज या ठिकाणी अचानक ज्यांची सेवा आपल्याला मिळाली त्या हरिभक्तीपरायण नेहाताई भोसले, भोर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातलं गाव, आणि ज्या सौनेताई आज कीर्तनकार म्हणून आपल्याला लाभणार होत्या त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज टोचे आणि पंढरीनाथ साने यांच्याच मार्गदर्शनातून हा कार्यक्रम भव्यदिव्य या ठिकाणी पार पडत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानेच आज या ताईंचा कीर्तनाचा लाभ झाला. आणि ताई आमच्या म्हणजे मला आठवतं 50 वर्षाच्या काळामध्ये आजपर्यंत कीर्तनकार स्त्री, वादन करणारी स्त्री, मृदुंगाचार्य स्त्री आणि गायनाला साथ देणाऱ्या स्त्री, पाठीमागेही उभ्या स्त्रिया, हा कार्यक्रम आमच्या गावात पहिल्यांदाच होतो आहे आणि अतिशय छान असा कार्यक्रम आपण सादर केलेला आहे. तुमच्या गळ्यामध्ये सरस्वती बसलेली आहे ताई. तुम्ही बोलण्यापेक्षा निरूपण करण्यापेक्षा आम्हाला वाटायचं की गावं किती आणि आम्ही ऐकावं किती. इतक्या सुंदर नाजाकतीने तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम सादर केलेला आहे आणि तुमचा हा छोटेखानी सत्कार या मंडळातर्फे व्हावा अशी आमची इच्छा आहे. भास्कर बांडे यांना विनंती आहे की 1 नंबरचं जे आहे ते ट्रॉफी इथं आणायचे आणि ते 10चे 10 पटकन उचलून आणा. हरिभक्तीपरायण नेहाताई भोसले यांचा सत्कार प्रथम होतो आहे आणि हा सत्कार आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय रमेश टोचे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सगळ्यांचा आहे मॅडम, आपल्या गावात अतिशय छान अशी सेवा त्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पुढील श्रोते पिंगळे मृदुंगाचार्य आणि याचा सत्कार अशोक शिंदे यांनी करावा अशी मी विनंती करतो. याचा स्वीकार ताईंनी करावा अशी विनंती करतो. ताईंसाठी जोरदार टाळ्या. पुढचा सत्कार होतोय गायनाची साथ ज्यांनी, यांचा सत्कार राजू शिंदे. अतिशय सुंदर असं गायन त्यांनी इथं केलेलं आहे, साथ दिलेले, त्यांचा सत्कार राजू शिंदे करतील. टाळीसाठी टाळ्या होऊन जाऊ त्या जोरात. टाळ्या करायला वाजवला कंजूस मंगलाताई गतीर यांचा सत्कार सांगदेभाऊ सारुक यांनी करावा अशी मी विनंती करतो. सांगदेभाऊ सारुक कीर्तनकाराच्या तोडीची साथ या गायनाचार्याने दिलेले, त्यांचा सत्कार सांगदेभाऊ सारुक ते करत आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्याला कृपया कंजूशी करू नका. पुढचा सत्कार या महाराज साने आणि त्यांचा सत्कार करतील विकास कोकणी, पंढरीनाथ महाराज साने. आता सत्कार होतोय मुक्ताताई ज्यांनी या ठिकाणी मुलं आणि मुली अतिशय लहान वयामध्ये संस्काराचं काम करतात. आज इथंच बसून त्यांचा सत्कार विकास कोकणे यांना विनंती करतो की पंढरीनाथ महाराजांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. गावचे भूषण आणि कीर्तनकार आहेत. सप्त्याच्या आयोजनामध्ये त्यांची मोलाची साथ असते. विठ्ठल महाराज टोचे यांचा सत्कार रामदास टोचे करत भास्कर बांडे करत आहेत. भाऊंच्या सिस्टीमसाठी यानंतर टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. आणि रामदास आता या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे.